विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह वेब पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 179 म्हणजे सेन्सरचे प्रकार, त्याचे वर्गीकरण आणि त्याचे उपयोग याची माहिती पाहिली होती। आज आपण युनिट क्रमांक 26 मधील जो की लेसन क्रमांक 180 आहे, एसी आणि डीसी ड्राइव्ह याची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, हा लेसन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपणास इलेक्ट्रिकल ड्राइव्ह आणि त्याचे वर्गीकरण काय, त्याचे फायदे काय, जे इलेक्ट्रिकल ड्राइव्ह आहे त्याची निवड कशी करायची आणि त्याचे उपयोग कसे असतात, डीसी ड्राइव्हचे कार्यतत्व काय आणि त्याचे स्थिर टॉर्क ऑपरेशन काय, आधुनिक डीसी ड्राइव्ह काय, डीसी ड्राइव्हचा ब्लॉक डायग्राम काय असतो, पॉवर आणि कंट्रोल टर्मिनल्स काय असतात, डीसी ड्राइव्हचे फायदे आणि तोटे काय असतात, याची सर्व माहिती मिळणार आहे। चला तर मग सुरू करूयात। मित्रांनो, इलेक्ट्रिकल ड्राइव्ह काय असतो की हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहे जो की वेगवेगळ्या क्रियेमधील कंट्रोलसाठी वेगवेगळ्या मशीन्सना आणि मेकॅनिझमना फिरवण्यासाठी जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे त्याच्या मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर करून देतो। वाहतूक व्यवस्था असेल, रोलिंग मिल्स असतील, पेपर मशीन्स असेल, टेक्सटाईल मिल्स असतील, मशीन टूल्स असेल, फॅन्स असेल, पंप्स असेल, रोबोटिक्स असेल, तर त्यामध्ये जे वॉशिंग मशीन्स आहेत तर या सगळ्यामध्ये वेग नियंत्रण अतिशय आवश्यक असते। वेगाच्या नियंत्रणासाठी जी व्यवस्था वापरली जाते त्याला आपण ड्राइव्ह असे म्हणतो। आणि मित्रांनो, यासाठी प्राइम मूवर जसे की डिझेल किंवा पेट्रोल इंजिन असेल, गॅस किंवा स्टीम टर्बाइन असेल, स्टीम इंजिन असेल, हायड्रॉलिक मोटर्स असेल आणि इलेक्ट्रिक मोटर असेल, या सगळ्याचा उपयोग यांत्रिक ऊर्जा पुरवण्यासाठी केला जातो। मित्रांनो, जे पण आपलं मोशन नियंत्रण जे आहे तर त्या मोशन नियंत्रणासाठी ड्राइव्ह म्हणून इलेक्ट्रिक मोटर वापरले जातात आणि त्यालाच आपण इलेक्ट्रिकल ड्राइव्ह असे म्हणतो। त्याचे सोर्स डीसी किंवा एसी काही असू शकते। मग आता हे जे पॉवर सोर्सच्या नंतर जे पॉवर कन्व्हर्टरची जी अरेंजमेंट आहे, मग पॉवर कन्व्हर्टर मध्ये काय असेल, एसी टू डीसी असू शकते, एसी टू एसी असू शकते, डीसी टू डीसी असू शकते, डीसी टू एसी असू शकते, या सगळ्या प्रकारचे कन्व्हर्टर्स असू शकतात। त्याच्यानंतर रोल कोणाचा चालू झाला, मोटर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू द मेकॅनिकल एनर्जी। आणि मोटर म्हणजे काय की आपल्याला समजा ग्राउंड फ्लोअरवरून थर्ड फ्लोअरला पाणी पोहोचवायचं आहे, तर लाईट असेल तर आपण काय करणार, विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक मोटर आपण त्या इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करून तिसऱ्या मजल्यावर पाणी पोहोचवणार। आणि हेच इलेक्ट्रिक मोटर इज नथिंग बट द हार्ट ऑफ द इलेक्ट्रिक सिस्टीम। त्यानंतर लोड चालू होतो, लोडचा हा जो लोडचा रोल चालू होतो तर त्याच्यामध्ये लोडला काय म्हणायचं, दॅट कॅन बी अ मशीन टू अकम्प्लिश अ गिवन टास्क। म्हणजे लोड एक मशीन असू शकते की जे की आपल्याला दिलेली टास्क पूर्ण करण्यासाठी मदत होते। आणि याचे एक्झाम्पल म्हणजे पंप असेल, फॅन असेल, मशीन टूल असेल। त्यासोबत मित्रांनो, कंट्रोलर्स, जे पॉवर रिक्वायर्ड आहे मोटरसाठी दॅट इज सप्लाइड बाय द कंट्रोलर, म्हणजे हे काय कंट्रोलरने आपण सप्लाइड करू शकतो। आणि त्याच्यानंतर असते सेन्सर्स। मित्रांनो, डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ कंट्रोल रिक्वायर्ड, जेवढे पण आपले व्हेरियस इनपुट्स आहेत त्या सेन्सरचे ते आपण घेत असतो। मग याचंच एक्झाम्पल म्हणजे स्पीड आहे, करंट आहे। मित्रांनो, जेवढे पण आपले इलेक्ट्रिकल ड्राइव्ह आहे तर त्यांचं वर्गीकरण जर बघितलं तर त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू मोड ऑफ ऑपरेशन, त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू मीन्स ऑफ कंट्रोल, त्याच्यानंतर नंबर ऑफ मशीन, त्याच्यानंतर डायनॅमिक्स अँड ट्रान्झिएंट आणि मेथड्स ऑफ कंट्रोल। आता समजा मला विचारलं की अकॉर्डिंग टू मोड ऑफ ऑपरेशन, मित्रांनो अकॉर्डिंग टू मोड ऑफ ऑपरेशन जर विचारलं तर नेहमी लक्षात ठेवायचं, एक म्हणजे कंटिन्युअस ड्यूटी ड्राइव्ह, त्यासोबत शॉर्ट टाइम ड्यूटी ड्राइव्ह, दुसरं म्हणजे शॉर्ट टाइम ड्यूटी ड्राइव्ह। आता कंटिन्युअस ड्यूटी असेल, शॉर्ट टाइम ड्यूटी असेल, त्याच्यासोबत आपली इंटरमिडिएट ड्यूटी पण असते, इंटरमिरंट पण म्हणू शकतो आपण त्याला। ड्यूटी ड्राइव्ह कळाले, तिन्ही प्रकारचे नाव, कंटिन्युअस ड्यूटी ड्राइव्ह, शॉर्ट टाइम ड्यूटी ड्राइव्ह आणि इंटरमिरंट ड्यूटी ड्राइव्ह असे आपले अकॉर्डिंग टू मोड ऑफ ऑपरेशन, त्याला मराठीमध्ये म्हणायचं चालण्याच्या पद्धतीवरून। ओके, लिहून घ्या नाव। आता जो दुसरा प्रकार आहे अकॉर्डिंग टू टाइप ऑफ कंट्रोल किंवा मीन्स ऑफ कंट्रोल। मित्रांनो, कंट्रोल तुम्हाला माहित आहे, आपण समजा गाडी चालवत असेल तर आपण काय करणार, एक तर मॅन्युअली
किंवा मग ऑटोमॅटिक, बरोबर आहे. याच्यामध्ये फक्त तिसरा पद्धत आहे सेमी ऑटोमॅटिक, जे आपली मशीन वॉशिंग मशीन मध्ये आपण वापरतो. एक म्हणजे मॅन्युअल, त्याच्यानंतर सेमी ऑटोमॅटिक, त्याच्यानंतर असेल फुल्ली ऑटोमॅटिक. कळालं? एक म्हणजे मॅन्युअल, दुसरं म्हणजे सेमी ऑटोमॅटिक आणि तिसरं म्हणजे ऑटोमॅटिक, असे तिन्ही पण आहेत. कळालं मित्रांनो? लिहून घ्या नाव. आता जर आपल्याला विचारलं अकॉर्डिंग टू नंबर ऑफ मशीन्स, आता आपल्याला मशीनच्या संख्येवरून आणि याच्यामध्ये टाइप ऑफ कंट्रोलला मराठीमध्ये काय म्हणतो, नियंत्रणावरून, बरोबर आहे. आता नंबर ऑफ मशीन म्हणजे मशीनच्या संख्येवरून. मग आता मशीनच्या संख्येवरून त्याचे पुन्हा 3 प्रकार. एक म्हणजे इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह, पहिला प्रकार असतो इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह. दुसरा म्हणजे ग्रुप ड्राईव्ह. तिसरा म्हणजे मल्टी मोटर ड्राईव्ह. कळालं? एक म्हणजे इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह, दुसरा म्हणजे ग्रुप ड्राईव्ह आणि तिसरा म्हणजे मल्टी मोटर ड्राईव्ह. ओके मित्रांनो, अकॉर्डिंग टू डायनॅमिक्स अँड ट्रान्झिएंट्स, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो गतिशीलतेवरून. याच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं, गतिशीलतेवरून म्हणजे कसं असेल, एक म्हणजे जे पण आपला अनकंट्रोल ट्रान्झिएंट पिरियड आहे तो अनकंट्रोल ट्रान्झिएंट पिरियड. कळालं मित्रांनो? आणि दुसरा असतो कंट्रोल्ड ट्रान्झिएंट पिरियड. ओके, अनकंट्रोल्ड ट्रान्झिएंट पिरियड आणि कंट्रोल ट्रान्झिएंट पिरियड असे त्याचे अकॉर्डिंग टू डायनॅमिक्स अँड ट्रान्झिएंट गतिशीलतेवरून त्याचे प्रकार. मित्रांनो, शेवटचा प्रकार जो आहे अकॉर्डिंग टू मेथड ऑफ कंट्रोल. हे बघा, मेथड ऑफ कंट्रोलला मराठीमध्ये म्हणायचं गती नियंत्रण. आता हे मेथड ऑफ कंट्रोल म्हणजे कोणती कंट्रोल असेल, स्पीड कंट्रोल असेल. मग आता याच्यामध्ये पुन्हा 3 प्रकार असतात. एक म्हणजे रिव्हर्सिबल मध्ये नॉन रिव्हर्सिबल अँड कंट्रोल. त्याच्यासोबत रिव्हर्सिबल मध्ये दुसरा टाइप असतो नॉन रिव्हर्सिबल स्टेप कंट्रोल व्हेरिएबल पोझिशन. आणि तिसरा प्रकार असतो रिव्हर्सिबल नॉन रिव्हर्सिबल स्मूथ स्पीड कंट्रोल. हे तिन्ही तुम्हाला नावं लिहून देतो, लिहून घ्या. पहिलं नाव लिहून घ्या रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल मध्ये काय सांगायचं, रिव्हर्सिबल नॉन रिव्हर्सिबल रिव्हर्सिबल नॉन रिव्हर्सिबल अनकंट्रोल. कळालं? त्याच्यानंतर दुसरा नाव लिहून घ्या रिव्हर्सिबल नॉन रिव्हर्सिबल आता रिव्हर्सिबल नॉन रिव्हर्सिबल मध्ये काय सांगायचं, स्टेप कंट्रोल. स्टेप कंट्रोल. ओके, व्हेरिएबल पोझिशन. त्याच्यानंतर तिसरा प्रकार असतो रिव्हर्सिबल नॉन रिव्हर्सिबल मध्ये स्मूथ स्पीड कंट्रोल. रिव्हर्सिबल नॉन रिव्हर्सिबल मध्ये स्मूथ स्पीड कंट्रोल. कळालं? असे तिन्ही नावं तुम्ही लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला हे सगळे प्रकार लक्षात राहतील. मित्रांनो, इलेक्ट्रिकल ड्राईव्हचे जर फायदे विचारले, तसेच आपल्याला हव्या तशा नियंत्रणाचे गुणधर्म जर विचारले, तर नेहमी लक्षात ठेवा की ड्राईव्ह मध्ये स्वयंचलित दोष शोधण्याची सिस्टीम आहे. त्यासोबत हे जे आहे ते टॉर्क, स्पीड आणि पॉवरच्या मोठ्या मोठ्या रेंज मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर
हे जे आहेत इलेक्ट्रिकल ड्राईव्ह हे सर्व प्रकारच्या म्हणजे सर्व ठिकाणच्या जसे की स्फोटक असेल, रेडिओ ऍक्टिव्ह असेल तर अशा प्रकारच्या वातावरणामध्ये कार्य करू शकतात. त्यासोबत स्पीड टॉर्कच्या सर्व ठिकाणी हे कार्य करत असतात. त्याच्यानंतर हे ताबडतोब आणि फुल लोडला स्टार्ट होतात. त्यासोबत मित्रांनो वेग नियंत्रणासाठी, कंट्रोल गिअरसाठी, स्टार्टिंगसाठी आणि ब्रेकिंग कार्यासाठी हे सगळे इलेक्ट्रिकल ड्राईव्ह आपल्याला उपयोगी पडतात. कळालं? अशा प्रकारचे त्याचे फायदे लक्षात ठेवा. आता मला जर इलेक्ट्रिकल ड्राईव्हची निवड करायची असेल तर मी कसे करणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गतीमध्ये वाढ करायची, त्याच्यानंतर गतीमध्ये उतार करायचा, त्याच्यानंतर आपल्याला स्टार्टिंग करायची आहे, ब्रेकिंग करायची आहे आणि रिव्हर्सिंग करायची आहे. तर त्यातील कामगिरी महत्त्वाची आहे. त्याच्यासोबत संबंधित स्त्रोताची आवश्यकता काय हे पण महत्त्वाचं आहे. स्त्रोताचे प्रकार काय आणि त्याची क्षमता, व्होल्टेज मधील चढ उतार काय, पॉवर फॅक्टर काय, चढ उताराचा लोडवरील परिणाम काय, रिजनरेटिव्ह पॉवर स्वीकारण्याची क्षमता काय, जागा आणि वजन यांचा संबंध काय, पर्यावरण आणि त्यांचे स्थान आणि त्यांचे विश्वसनीयता यांचे सगळ्याची गोष्टी आपल्याला ह्या इलेक्ट्रिकल ड्राईव्हची निवड करताना ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो, आता जे मी तुम्हाला सगळे प्रकार शिकवले होते त्याच्यामध्ये एक नाव सांगितलं होतं ग्रुप ड्राईव्ह. तर आता हा जो ग्रुप इलेक्ट्रिकल ड्राईव्ह आहे तो नेमकं काय असेल? या प्रकारच्या ग्रुप इलेक्ट्रिक ड्राईव्ह मध्ये एक मोटार असते आणि ती मोटार आपण ते बेरिंगने आधार दिलेल्या एक किंवा अनेक लाईनला या लाईन शाफ्टला फिरवत असते. आता जो लाईन शाफ्ट आहे तो पुली आणि बेल्टने बसविला जातो किंवा मग आपण गिअरने सुद्धा बसवू शकतो. आता याच शाफ्टवर जे आपलं मशीन आणि मेकॅनिझम कार्य करणार त्यालाच आपण ग्रुप ड्राईव्ह असे म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? ग्रुप ड्राईव्ह. कळालं? याचे जर मला फायदे विचारले तर मी सांगेल की छोट्या छोट्या अनेक मोटर्स ऐवजी एकच मोठी मोटार वापरली जाते. आणि तोटा जर विचारला, डिसएडव्हान्टेज विचारला तर यामध्ये कुठल्याही प्रकारची लवचिकता नसते. जर मोटारमध्ये दोष निर्माण झाला तर संपूर्ण क्रियाच बंद पडते. आता बघा वैयक्तिक इलेक्ट्रिक ड्राईव्ह काय आहे? या प्रकारच्या ड्राईव्ह मध्ये एक प्रत्येक स्वतंत्र मशीन वेगळ्या मोटारद्वारे चालवली जाते आणि हीच मोटार मशीनच्या विविध भागावर गती देखील करत असते. मित्रांनो, विविध मोटार इलेक्ट्रिक ड्राईव्ह जे आहे तर त्या ड्राईव्ह सिस्टीम मध्ये अनेक ड्राईव्ह असतात. यातील प्रत्येक ड्राईव्ह मेकॅनिझमचा एक भाग पण असतो. उदाहरणार्थ किचकट धातू तोडण्याचे हत्यार, पेपर मेकिंग इंडस्ट्रीज, रोलिंग मशीन यासारख्या आधुनिक व्हेरिएबल स्पीड इलेक्ट्रिक ड्राईव्ह सिस्टीम मध्ये भरपूर घटक असतात. याचे जे महत्त्वाचे घटक कोणते कोणते दिसतात आपल्याला? एक म्हणजे इलेक्ट्रिकल मशीन्स अँड लोड्स, दोन म्हणजे त्याचा पॉवर मॉड्युलेटर म्हणतो आपण, तिसरा म्हणजे सोर्सेस, चौथा म्हणजे त्याचा कंट्रोल युनिट आणि पाचवा म्हणजे त्याचा सेन्सिंग युनिट. जो पहिला प्रकार सांगितला इलेक्ट्रिकल मशीन्स आणि लोड्स. मित्रांनो, वेग नियंत्रण करायचं असेल तर जास्तीत जास्त करून महत्त्वाच्या काही मशीन्स वापरल्या जातात. यामध्ये पहिला प्रकार आहे डीसी मशीन्स. आता डीसी मशीनचे प्रकार कोणते असतील? शंट मोटार आहे, सिरीज मोटार आहे, कंपाऊंड मोटार आहे, सेपरेटली एक्साइटेड डीसी मोटार आहे. त्यासोबत एसी मशीनचा प्रकार विचारला तर इंडक्शन मोटार आहे, वाउंड रोटर आहे, सिंक्रोनस रिलक्टन्स मशीन आहे. त्याच्यानंतर जर स्पेशल मशीन्स विचारल्या तर ब्रेसलेट डीसी मोटर्स आहे, स्टेपर मोटर्स आहे, स्विच रिएक्टन्स मोटर्स आहे. या सगळ्या प्रकार त्याच्यामध्ये विभागले जातात. मित्रांनो, पॉवर मॉड्युलेटरचं कार्य बघितलं आपण तर लोडला आवश्यक असणारा स्पीड टॉर्क गुणधर्म त्याचा सप्लाय कडून मोटरला दिला जातो आणि तात्पुरत्याच कार्याचा वेळ असे की स्टार्टिंग असेल, ब्रेकिंग असेल आणि विरुद्ध दिशा अशा वेळी मोटरचा करंट हा लक्षणीय कमी असतो. हा सप्लायच्या इलेक्ट्रिकल एनर्जीचे रूपांतर मोटरला हवे तसे करून देतो आणि मोटारचे मोटरिंग आणि ब्रेकिंग असे हवे ते मार्ग आपल्याला निवडले जातात. जे इलेक्ट्रिकल ड्राईव्ह सिस्टीम आहे त्याच्यापैकी एक प्रकारचा पॉवर मॉड्युलेटर असतो. आता याचे पद्धत कोणते कोणते असतील? एक म्हणजे कंट्रोल रेक्टिफायर. तुम्हाला माहित आहे रेक्टिफिकेशन इज प्रोसेस ऑफ एसी टू डीसी कन्व्हर्जन. त्याच्यामुळे दुसरा आहे, पहिला रेक्टिफायर कळाला, कंट्रोल रेक्टिफायर. दुसरा लक्षात ठेवा इन्व्हर्टर. इन्व्हर्टरचं काम काय असते? डीसी टू एसी. त्याच्यानंतर एसी व्होल्टेज कंट्रोलर्स, एसी टू डीसी कन्व्हर्टर्स. त्यासोबत असतात सायक्लो कन्व्हर्टर्स जे की आपल्याला फ्रिक्वेन्सी कन्व्हर्सेशनसाठी वापरले जातात. जे इलेक्ट्रिकल सोर्सेस आहेत, इलेक्ट्रिकल सोर्सेस मध्ये काय सांगायचे की सिंगल फेजची अतिशय कमी पॉवर त्या ड्राईव्हला दिली जाते. मग आता उरलेल्या ड्राईव्हना 3 फेज 415 व्होल्ट दिला जातो. मोठ्या रेटिंगच्या मोटर्सना 33 केव्ही असेल, 66 केव्ही असेल आणि 11 केव्ही असेल त्याने सप्लाय दिला जातो.
आणि काही ड्राईव्हना बॅटरीपासून सप्लाय सुद्धा दिला जातो. मित्रांनो, सेन्सिंग युनिट जे आहेत तर त्यामध्ये असते की स्पीड सेन्सिंग त्याच्या मोटारपासून, दुसरा असते टॉर्क सेन्सिंग, तिसरा असतो पोझिशन सेन्सिंग, चौथा असतो करंट सेन्सिंग आणि व्होल्टेज सेन्सिंग, म्हणजे लाईन्स कडून किंवा मोटारकडून, मोटारच्या टर्मिनल कडून किंवा लोड करून घेतला जाणारा पॉवर. आता जे कंट्रोल युनिट आहे पॉवर मॉड्युलेटरसाठी, जे कंट्रोल युनिट आपण बसवले जाते त्यामध्ये लोडची आवश्यक किंवा गरज मोटार आणि कन्व्हर्टर्स कडून भागवली जाते. याचे जर उपयोग बघितले इलेक्ट्रिकल ड्राईव्हचे, कुठे कुठे वापरतो आपण? पेपर मिल, सिमेंट मिल, टेक्सटाईल मिल, साखर कारखाना, स्टील मिल, इलेक्ट्रिक ट्रॅक्शन, पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज, इलेक्ट्रिक वाहन, या सगळ्यामध्ये याचा उपयोग होतो. मित्रांनो, एडी करंट ड्राईव्ह जो प्रकार आहे तर एडी करंट ड्राईव्ह मध्ये फिक्स्ड स्पीड मोटर आणि एडी करंट क्लच असतो. क्लच मध्ये एका छोटा जे एअर गॅप आहे त्या छोट्या एअर गॅपने वेगळे केलेले फिक्स स्पीड रोटर आणि ऍडजस्टेबल स्पीड रोटर असते. फील्ड कॉइलला दिलेल्या डीसी मुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते, त्यामुळेच ते आपले इनपुट रोटर ते आउटपुट रोटर असा टॉर्क निर्माण होतो. आता क्लचचा करंट बदलून जे स्पीड रेग्युलेशन मिळवली जाते आणि आवश्यक स्पीडवर टॉर्क मिळवण्यासाठी आवश्यक तेवढाच क्लच करंट पाठवला जातो. टेकोमीटरने काय ते स्पीड तपासला जातो. आता एडी करंट ड्राईव्ह जे असतात ते स्लीप कंट्रोल सिस्टीमचेच असतात आणि स्लीप एनर्जी जी आहे ती उष्णतेच्या स्वरूपामध्ये खर्च सुद्धा होत असते. आता त्यामुळे या प्रकारचे ड्राईव्ह जे आहेत ते एसी किंवा डीसी कन्व्हर्जन बेस्ड ड्राईव्ह पेक्षा कमी कार्यक्षम असतात. मोटर लोडसाठी फुल स्पीडवर आवश्यक टॉर्क निर्माण करतो. इनपुट पॉवर ही टॉर्क आणि स्पीड यांच्या गुणाकाराच्या समप्रमाणात डायरेक्टली प्रोपोर्शनल. तुम्हाला मी शिकवलेलं आहे P = VI cos pi. आणि आउटपुट पॉवर जे असते ते त्याच्या आउटपुट स्पीड आणि टॉर्कच्या गुणाकाराच्या पट्टीत. मग आता मोटर स्पीड असेल आणि आउटपुट स्पीड असेल तर त्या दोघांचा जो फरक असेल त्याला म्हणायचं स्लीप स्पीड. काय म्हणायचं त्याला? स्लीपची स्पीड. पॉवर जे आहे ते स्लीप स्पीड आणि ऑपरेटिंग टॉर्क यांच्या प्रमाणात सुद्धा असते. मित्रांनो, डीसी मोटर जो प्रकार आहे तर डीसी मोटर मध्ये स्पीड जे असते ते आर्मेचरच्या समप्रमाणामध्ये, आर्मेचर व्होल्टेजच्या समप्रमाणात आणि फील्ड करंटच्या व्यस्त प्रमाणात असते. त्याचबरोबर आर्मेचर करंट हा त्याच्या टॉर्कच्या समप्रमाणात असतो. त्यामुळे सप्लाय व्होल्टेज वाढवून आणि कमी करून मोटरची स्पीड बदलता येत असते. परंतु हे फक्त रेटेड व्होल्टेज पर्यंत शक्य आहे. जर आपल्याला नॉर्मल स्पीड पेक्षा जास्त स्पीड आवश्यक असेल तर मोटरचा फील्ड करंट कमी करायला पाहिजे. आता फील्ड करंट जर मी कमी केला तर माझे फ्लक्स पण कमी होणार आणि आर्मेचरचा बॅक ईएमएफ पण कमी होऊन जातो. त्यामुळे मित्रांनो, त्याशिवाय आर्मेचर करंट वाढून जो टॉर्क वाढतो आणि स्पीड सुद्धा वाढते. ही दोन्ही मूलभूत तत्वे मोटरचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी डीसी ड्राईव्ह मध्ये वापरली जातात. या डायग्राम मध्ये बघा की आर्मेचर व्होल्टेज जे बदलते आणि त्यानुसार आपल्याला त्याची व्होल्टेजची बदलून स्पीड मिळवता येतात. सर्वसाधारणपणे या प्रकारच्या डीसी मध्ये जर फिक्स स्पीडला जर सप्लाय दिला तर त्या स्पीड रेंजवर टॉर्क स्थिर असताना मोटरची एचपी ही त्याच्या स्पीडच्या समप्रमाणात असते. आर्मेचर आणि फील्ड कंट्रोल ड्राईव्ह यामध्ये जर आपण मोटरचे आर्मेचर व्होल्टेज हे मोटरच्या नॉर्मल स्पीड साठी स्थिर टॉर्क बदलत्या एचपी साठी नियंत्रित केले जाते. नॉर्मल स्पीड पेक्षा जास्त स्पीडच्या कार्यासाठी स्थिर एचपी कमी होणारा टॉर्कच्या कार्यासाठी फील्ड करंट हा नियंत्रित केला जातो. या डायग्राम मध्ये बघा की जर आपण फील्ड करंट कमी केला तर मोटरचे जास्तीत जास्त स्पीड वाढत असते आणि बऱ्याच उदाहरणांमध्ये कंट्रोलरने फील्ड वाइंडिंग जे आहे ते स्थिर व्होल्टेजने एक्साइट सुद्धा केले जाते. मित्रांनो, पॉवर सोर्सच्या एसीचे व्हेरिएबल डीसी मध्ये रूपांतर एखादा सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर SCR किंवा थारिस्टरच्या साहाय्याने केले जाते. हेच व्हेरिएबल डीसी व्होल्टेजच्या मोटरच्या आर्मेचरला दिले जाते. आर्मेचर व्होल्टेज बदलून स्पीड कंट्रोल केले जाते. थायरिस्टर ब्रिजचे तंत्र हे सर्वसाधारणपणे डीसी मोटरचे व्होल्टेज यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की मोटरच्या नेमप्लेटवरील रेटेड व्होल्टेज पेक्षा व्होल्टेज आपण वाढवू शकत नाही. मित्रांनो, ड्राईव्हचे उपयोग जे आहेत ते आपण टोटल 4 श्रेण्यांमध्ये केले जातात. जो पहिला क्वाड्रंट असतो त्यामध्ये पॉझिटिव्ह स्पीड आणि टॉर्क त्याच्यासह मोटार फिरवली जाते.
दुसरा क्वाड्रंट जो आहे, दुसरा प्रतल, त्यामध्ये जनरेटिव्ह किंवा ब्रेकिंग सिस्टीम, पॉझिटिव्ह स्पीड आणि निगेटिव्ह टॉर्कसह फॉरवर्ड ब्रेकिंग असते. तिसरा जे क्वाड्रंट आहे, तिसरा प्रतल, त्यामध्ये ड्रायव्हिंग किंवा मोटरिंग, निगेटिव्ह स्पीड आणि टॉर्कसह रिव्हर्स स्पीड असते. आणि चौथा क्वाड्रंट जे आहे, चौथा प्रतल, त्यामध्ये जनरेटिंग किंवा ब्रेकिंग, निगेटिव्ह व पॉझिटिव्ह टॉर्कसह रिव्हर्स ब्रेकिंग आहे. मित्रांनो, जे 3 फेज एसी चे डीसी मध्ये रूपांतर करतो आपण, तर त्यासाठी एससीआर चे कनेक्शन आपण या डायग्राम मध्ये दाखवले होते. आता यामध्ये मोटरमुळे जो ब्रिज तयार होतो आणि कंट्रोलर काढून तसे त्याचे योग्य सिग्नल्स त्या गेटला मिळून तो एससीआर हा चालू होत असतो. जर आपण एससीआर ला 0 अँगलचा सप्लाय मिळाला तर ड्राईव्ह रेक्टिफायर म्हणून ते कार्य करणार, जे की फुल रेक्टिफाईड रेटेड डीसी सप्लाय मोटरला दिला जातो आणि एससीआर चा फायरिंग अँगल बदलून व्हेरिएबल डीसी सप्लाय मोटरला दिला जातो. जे याची जे सर्किट मध्ये आहे तर ते एसी वेव्हफॉर्मच्या तुलनेमध्ये डीसी आउटपुट व्होल्टेजचा हा वेव्हफॉर्म आपण दाखवला होता. याच्यामध्ये बघा 40 डिग्री, 32 डिग्री आणि 24 डिग्री, 40 अंशी, 32 अंशी आणि 24 अंशी या फायरिंग फेज अँगलला ॲव्हरेज डीसी आउटपुट व्होल्टेज मिळवले जाते. याच भागाने एससीआर चा फायरिंग फेज अँगल बदलून ॲव्हरेज आउटपुट कंट्रोल केला जातो. फील्ड वाइंडिंगला रेग्युलेटेड डीसी सप्लायची आवश्यकता असते. यासाठी फक्त 4 एससीआर चा उपयोग आपण फील्ड ब्रिज कन्व्हर्टर मध्ये केला जातो. जे फील्डला निगेटिव्ह करंटची आवश्यकता नसल्याने दुसऱ्या एससीआर च्या सेटची आवश्यकता नसते. मग त्यासाठी हे जे मोटर आहे ते उलट फिरवण्यासाठी आपण हे आर्मेचर मध्ये वापरले जाते. जे मोठ्या प्रमाणामध्ये जे एससीआर सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर हे मोठ्या प्रमाणामध्ये डीसी मोटर ड्राईव्ह म्हणून वापरले जातात. जेव्हा एससीआरच्या गेट टर्मिनलला थोडेसे व्होल्टेज दिले असता एससीआर हा कंडक्ट होत असतो. हेच कंडक्शन स्टार्टिंगच्या निगेटिव्ह सायकल पर्यंत चालत असते आणि एससीआर भोवतीचे व्होल्टेज 0 झाले की आपोआप ऑफ होत असतो. डीसी ड्राईव्ह मध्ये जर एससीआर वापरचा मेन उद्देश काय असेल तर ते फिक्स एसीचे रूपांतर व्हेरिएबल डीसी, फिक्स एसी टू व्हेरिएबल डीसी, आणि त्यामुळे त्या मोटरचा स्पीड कंट्रोल केला जातो. आता काही जे एससीआर असतात त्यांचे जे डीसी ड्राईव्ह त्यांना आपण सिंगल फेज सप्लाय सुद्धा देतो आणि डीसी रेक्टिफिकेशन साठी एससीआर ब्रिज पद्धतीने वापरली जातात. उच्च पॉवर डीसी ड्राईव्ह मध्ये डीसी रेक्टिफिकेशन साठी एससीआर हे वापरले जातात. मित्रांनो, आधुनिक डीसी ड्राईव्ह जे आहेत त्या आधुनिक एससीआर मध्ये आधुनिक डीसी ड्राईव्ह जे असतात तर त्या आधुनिक डीसी ड्राईव्ह मध्ये एससीआर ची जागा ही मॉस्फेट आणि आयजीबीटी यांनी घेतलेली आहे. मग त्यामुळे इनपुट एसी व्होल्टेज आणि करंट मधील अडथळे किंवा चढ उतार हे कमी केले जातात. म्हणून या प्रकारचे ड्राईव्ह हे अतिशय कार्यक्षम आणि अचूक असतात. कळालं? डीसी ड्राईव्ह इनपुट जे आहे तर त्याच्यामध्ये काही जे थायरिस्टर्स असतात ते बेस डीसी ड्राईव्ह सिंगल फेज सप्लायवर कार्य करतात आणि फुल वेव्ह रेक्टिफिकेशन साठी 4 थायरिस्टर वापरले जातात. मोठ्या क्षमतेच्या मोटरसाठी वेव्हफॉर्म स्मूथ मिळवण्यासाठी 3 फेज सप्लायची आवश्यकता असते. यामध्ये फुल वेव्ह रेक्टिफिकेशन साठी आपल्याला 6 थायरिस्टरची आवश्यकता आहे. याचे जे महत्त्वाचे भाग आहेत त्याच्यामध्ये पहिला असतो रेक्टिफायर ब्रिज. रेक्टिफायर ब्रिज काय करतो की कंट्रोल डीसी ड्राईव्हचा पॉवर कंपोनेंट जो आहे तो फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायरच आहे, जो की 3 फेज किंवा सिंगल फेज सप्लायवर चालतो आणि व्होल्टेज नुसार थायरिस्टरची संख्या बदलत असते. जे त्याचे फील्ड सप्लाय युनिट जे आहेत आणि त्यासोबत जे आपल्याला एफएसयू म्हणतो आपण फील्ड सप्लाय युनिटला, मग आर्मेचर पॉवर पेक्षा फील्ड वाइंडिंगला कमी पॉवर पुरवली जाते. बऱ्याच घटनेमध्ये 3 फेज इनपुट सप्लाय पासून ते 2 फेज इनपुट सप्लाय घेतला जातो आणि हाच आपल्या आर्मेचरला दिला जातो. म्हणून आर्मेचर सप्लाय जो आहे तो युनिटमध्ये फील्ड एक्सायटरचा समावेश केला जातो. फील्ड सप्लाय युनिटचे कार्य म्हणजे मोटारमध्ये स्थिर फील्ड निर्माण करणे किंवा फ्लक्स निर्माण करण्यासाठी त्याच्या स्थिर व्होल्टेजला फील्डला पुरवणे. काही ठिकाणी